ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी राजाला सांगतात की जी माणसं कुठल्याही प्रकारची अडचण नसताना, आपत्ती संकट नसताना, कोणताही अडथळा नसताना आपला जो वेदविहित मार्ग आहे, वेदांनी आखून दिलेला, घालून दिलेला जो मार्ग आहे जगण्याचा, तो मार्ग सोडून अन्य कुठल्या तरी वेद विरुद्ध मार्गावरनं चालायचा प्रयत्न करतो, वेद विरोधी धर्मांचा आश्रय करून जीवन जगतो, त्याला म्हणाले हे यमदूत असिपत्रवन नावाच्या नरकामध्ये घेऊन चापकाने फटके देतात त्याला. आणि जेव्हा ह्या चापकाच्या फटक्यांमुळं तो अस्वस्थ होतो, तेव्हा ते चुकवण्यासाठी तो इकडे तिकडे पळायला लागतो, धावायला लागतो. आणि त्यावेळेला आजूबाजूला असलेली तलवारीच्या धारेसारखी दुधारी पानं तालवृक्षाची ती त्याच्या अंगाला सतत खरचटत असतात, कापत असतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा, त्या व्रणांमुळे, जखमांमुळे तो पुन्हा अस्वस्थ होतो. आणि मग त्यावेळेला मात्र वेदनेने तो विव्हळतो आणि आरडाओरडा करीत विव्हळत तो पावलोपावली मूर्छित होतो, शुद्ध हरवून बसतो, पडतो, अडखळतो, धडपडतो. तेव्हा आपला धर्म सोडून पाखंड मार्गाने चालणाऱ्यांना अशा प्रकारचं आपल्या कुकर्माचं फळ भोगायला लागतं. पुढे म्हणाले, ह्या पृथ्वी तलावर जी माणसं, मग तो राजा असो किंवा राजकर्मचारी, म्हणजे आजच्या भाषेत सरकारी नोकर असो, एखाद्या निरपराध माणसाला जर तो शिक्षा देत असेल किंवा ब्राह्मणाला तो जर दंड देत असेल, देहदंड देत असेल, इथे ब्राह्मण म्हणजे केवळ जातीवाचक नाहीये, जो आचार संपन्न, सदाचार संपन्न, वेदशास्त्र संपन्न असा जो नीतिमान ब्राह्मण आहे, अशा ब्राह्मणाला जर देहदंड देत असेल तर तो अत्यंत पापी मनुष्य मेल्यानंतर सुकरमुख नावाच्या नरकामध्ये येऊन पडतो. आणि तिथे जेव्हा ते अत्यंत बलवान असे यमदूत त्याच्या अंगाला अक्षरशः तुडवतात, तेव्हा मग त्याला अतिशय वेदना होतात. चरकामध्ये जसा ऊस पिळून काढावा तशी त्याची तिथे पिळवणूक होते. आणि त्या पिळवणुकीमुळे तो पीडित होतो. आणि इथे त्याच्या अन्यायामुळं, या राजाच्या किंवा राजसेवकांच्या अन्यायामुळं बाकीचे लोक जसे इथे रडत होते, आक्रोश करत होते, तसा आक्रोश त्याला त्या सुकरमुख नावाच्या नरकामध्ये करायला लागतो. आणि असा आर्त स्वरानं विव्हळत रडत तो अनेक वेळा बेशुद्ध होऊन पडतो. नंतर म्हणाले, जी माणसं पृथ्वी तळावर जगत असताना डास, ढेकूण किंवा अन्य काही छोटे मोठे कीटक यांची हिंसा करतात, त्यांना मारतात, ती माणसं त्या जीवांचा द्रोह केल्यामुळं अंधकूप नावाच्या नरकामध्ये पडतात. कारण असं आहे की ढेकूण, पिसवा, उवा, डास हे जे छोटे छोटे जीव आहेत, त्यांना भगवंतानंच रक्तपानाची वृत्ती दिलेली आहे आणि भगवंतानं दिलेल्या वृत्तीप्रमाणे ते जगत असतात. पण आपण असं वागतोय, त्यामुळे इतरांना त्रास होतोय, ह्याचं काही त्या जीवांना ज्ञान नसतं. पण माणसाला तर ज्ञान आहे, मनुष्य बुद्धिमान आहे. आणि माणसाच्या ठिकाणी भगवंतानं विधी निषेधपूर्वक अशी
वृत्ती दिलेली आहे. त्यामुळे आपल्या वागण्याचा इतरांना काय त्रास होऊ शकतो, इतरांना काय दुःख होऊ शकतं, याची जाणीव माणसाला निश्चितच असते. मग असं जेव्हा पशु, मृग, पक्षी, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, ओवा, पिसवा, डास, माशा, ढेकूण इत्यादी जे छोटे छोटे जीव आहेत, त्यांच्याशी ज्यानं द्रोह केला ते सगळे ह्या अंधकूप नावाच्या नरकामध्ये ह्या जीवाला सतत चावत असतात, छळत असतात, त्रास देत असतात. आणि त्यामुळं त्याला सुखाची झोप काही लागत नाही आणि शांतीही मिळत नाही. आणि योग्य ती जागा न मिळाल्यामुळं हा अत्यंत बेचैन होतो, अस्वस्थ होतो आणि त्या घोर अंधारामध्ये एखादा रोगग्रस्त जीव, मनुष्य ज्याप्रमाणे तडफडत असतो, तसे हे यातना देह मिळवणारे पापी जीव त्या नरकामध्ये तडफडत असतात. पुढे म्हणाले की जी माणसं ह्या पृथ्वी तलावर आल्यावर, मनुष्य देहात आल्यानंतर पंचमहायज्ञ न करता आणि जे काही मिळालंय ते दुसऱ्या कोणालाही न देता केवळ स्वार्थानं स्वतःच भोगतात, खाऊन टाकतात, त्यांना म्हणाले कावळ्याची उपमा दिलेली आहे. विशेषतः गृहस्थाश्रमी माणसांनी पंचमहायज्ञ करावा अशी धर्माची आज्ञा आहे. आणि पंचमहायज्ञ याचा अर्थ आहे, एक ब्रह्मयज्ञ की ज्यामध्ये ईश्वर स्तुती केली जाते, ऋषींची देवाची स्तुती केली जाते. दुसरा देवयज्ञ, तिथे देवांसाठी म्हणून हवन केलं जातं. तिसरा पितृयज्ञ आहे की जिथे पूर्वजांसाठी, ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या पृथ्वी तलावर अस्तित्व प्राप्त झालं, ते आपल्या सगळ्या पूर्वजांसाठी तर्पण करावं अशी आज्ञा आहे. चौथा भूतयज्ञ आहे की मनुष्य जेव्हा ह्या जगात जगतो, वावरतो, त्यावेळेला त्याला सहाय्यभूत होणारे अनेक जीव इथे झटत असतात. तेव्हा त्या जीवांना त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही अन्नाचा भाग द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी बली सांगितलाय, वैश्वदेव काळाला सांगितलाय. आणि अशा रूपानं त्यांना अन्नदान करायला सांगितलं. हा भूतयज्ञ आला. आणि पाचवा म्हणाले अतिथी यज्ञ आहे की दारात भुकेच्या वेळेला, माध्यान्हाला जो कोणी क्षुधित समोर येईल त्या अतिथीचा सत्कार करायचा, त्याला प्रेमानं आणि भक्तिभावानं अपेक्षित असलेलं जेवण द्यायचं. बोन्स फॉर लेटकमस ही पाश्चात्यांची रीती आहे. आपल्याकडे अतिथी पूजन सुद्धा महत्वाचं सांगितलंय, कारण ह्या अतिथींच्या आशीर्वादामुळे सुद्धा आपलं जीवन पुढे सुखावह होऊ शकतं. तेव्हा हे जे पंचमहायज्ञ सांगितलेत, हे पंचमहायज्ञ प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने, ज्यानं आपलं कुटुंब स्थापन केलंय, घर स्थापन केलंय, त्या प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि असं जर नाही केलं तर पुढे पंचसूना दोष सुद्धा लागतात. आपली जीविका भागवण्यासाठी काही वेळेला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, त्या आगीमध्ये काही जीव जळतात. काही वेळेला दात्यावर किंवा गिरणीत दळण दळावं लागतं, त्या दळताना काही जीव जातात. काही वेळेला उखळामध्ये कांडून काही अन्नपदार्थ तयार केले जातात, तिथे काढण्यामध्ये काही जीव दगावू शकतात. घर स्वच्छ करण्यासाठी आपण केर काढतो केरसुणीने, त्या दरम्यान सुद्धा केरसुणीच्या आघाताने काही जीव मरू शकतात. आणि माणसाला अत्यावश्यक असलेलं पाणी भरणं
ते पाणी भरताना सुद्धा काही जीव मरू शकतात. तेव्हा हे जे सगळे जीव नकळत का होईना मेलेले असतात आपल्यामुळं, त्यांचंही पाप माणसाला लागतं. तेव्हा ह्या पापासून मुक्त होण्यासाठी हे जे पंचमहायज्ञ सांगितलेत, हे पंचमहायज्ञ माणसाने करायला पाहिजेत. आणि ते जो न करील आणि जे आपल्याला मिळालं अगदी कष्टपूर्वक जरी मिळालेलं असलं तरी ते केवळ स्वार्थबुद्धीने आपलं आपणच खाणं इतरांना न देता हे सर्वात मोठं पाप आहे. भगवद्गीतेने अशा माणसाला चोर म्हटलेलं आहे. देवान भावयतानेन ते देवाः भावयन्तु हा परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यत इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सः. देवांची आराधना करा, देवांच्या आराधनेतून तुम्हाला जे काही मिळेल त्यातलंच पुन्हा काही त्यांना द्या, अन्य जीवांना द्या. पण असं न करता जो केवळ स्वार्थबुद्धीनं आत्मकेंद्रित बुद्धीनं स्वतःच त्याचा भोग घेतो, एकटाच भोग घेतो, त्याला भगवद्गीता चोर म्हणते. आणि ह्या चोरीला निश्चितपणे धर्मशास्त्राने दंड दाखवलेला आहे. तेव्हा अशा माणसानं कावळ्याची उपमा भागवत देतं. आणि अशी माणसं जेव्हा परलोकामध्ये जातात तेव्हा कर्मी भोजन नावाचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा नरक आहे, तिथे जाऊन पडतात. तो नरक 1,00,000 योजन लांब आणि 1,00,000 योजन रुंद असा असून तो नरक म्हणजे वेगवेगळ्या किड्यांचं कुंड आहे. आणि त्यामध्येच ह्या पापी माणसाला किडा होऊन पडावं लागतं. आणि जोपर्यंत आपल्या सगळ्या पापांचं प्रायश्चित्त भोगलं जात नाही तोपर्यंत त्या किड्यांच्या कुंडामध्ये त्याला पडून राहावं लागतं. इतरांना न देता किंवा देवाधिकांना हवीर द्रव्य न देता जो भोग घेतो त्याच्या दोषांचं जोपर्यंत अशा प्रकारे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत त्या कुंडामध्येच तो पडलेला राहतो, पितत राहतो आणि कष्ट भोगत राहतो. आणि तिथे बाकीचे सगळे किडे ह्याला सतत टोचाळत असतात, चावत असतात आणि खात असतात. पुढच्या काही नरकांचं वर्णन शुकमहामुनी सांगतायत. ते काय होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.